नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या सेशनमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी हा एक GS4चा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. त्याबद्दल एक आपण माहिती घेऊया की बाबा नेमकं हे बायोटेक्नॉलॉजी कसं वाचायचं आहे, कुठून वाचायचं आहे आणि काय वाचायचं, म्हणजे सगळ्याच गोष्टीची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. बायजूस एक्झाम प्रेपच्या या ऑनलाईन माध्यमातून आपण येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी लागणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी तसेच इतर जो डिझास्टर मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर IT आहे, याचे काही प्रश्नांची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला त्याचा थेट फायदा झाला पाहिजे. ओके, तर बघूया डायरेक्टली सुरुवात करूया आपण. येस, तर बघा, जैवतंत्रज्ञान हा बायोटेक्नॉलॉजी एक आपल्या GS4चा एक महत्त्वपूर्ण पार्ट आहे, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. ओके, बघा, बायोटेक्नॉलॉजी हा GS4चा 15 मार्काचा पार्ट आहे. 15 मार्क हे दरवेळेस विचारले जातात, शॉर्ट विचारले जातात. म्हणजे ही गॅरंटी आहे की आपल्याला 15 मार्क्स विचारले जातात, 15 मार्क्स आपल्याला याच्यात घ्यायचे. GS4चा बायोटेक्नॉलॉजी हा एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक सब पार्ट आहे. येस, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक हा सब पार्ट आहे. याच्यामध्ये आता नवीन अपडेटेड सिलेबसनुसार बऱ्यापैकी थोड्याशा नवीन बाबी ॲड केलेल्या आहेत. आता नवीन बाबी ॲड केल्या म्हणजे काय, आधी याच्यावर प्रश्न यायचे नाही असं अजिबात नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर नवीन भाग ज्या उद्देशानं दिला आहे, फॉर एक्झाम्पल बायोवार, बायो इथिक्स असे शब्द प्रयोग आपल्या नवीन सिलेबसमध्ये केले, जे की पूर्वीसुद्धा होतेच. येस, पूर्वी नव्हते असं नाही, पण पूर्वी सिलेबसमध्ये उल्लेख नव्हता. आता ह्या 15 मार्क्सला डिफरंट टॉपिक्स आहेत, डिफरंट कन्सेप्ट्स आहेत. एकूण 40 मार्काला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्यापैकी 15 मार्क हे तुमचे बायोटेक्नॉलॉजी असतात. म्हणजे 15 मार्क म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं वेटेज आहे. ह्या 15 पैकी तुम्हाला 10 ते 12 मार्क्स मिळवण्याची ताकद किंवा तेवढा भरोश्याचा हा विषय आहे, जो की आपण इतर विषयाच्या बाबतीत बघितलं तर थोडंसं आपण कमी पडतो. त्या बाबतीत बायोटेक्नॉलॉजी हा थोडासा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर बघा, आपल्याला मेन 6 टॉपिक्स आहेत. ओके, टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्या, हा मुख्य परीक्षेचा पार्ट आहे. पूर्व परीक्षेचा पार्टचं नाव जनरल सायन्स आहे. त्याच्यामध्ये काही असे टॉपिक्स दिलेले नाही आहेत, त्यात सब्जेक्ट दिलेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, परंतु ह्याच्यात टॉपिक्स दिलेत. मुख्य परीक्षेचा हा पार्ट आहे GS4चा, ज्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, विज्ञान आणि तंत्रज्ञान. यात एकूण 6 टॉपिक दिलेत. एनर्जी सायन्स आहे, कम्प्युटर IT आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट. या 6 टॉपिकला मिळून 40 मार्क्स येतात. येस, किंवा 40 क्वेश्चन्ससाठी हे 6 टॉपिक्स आहेत. येस, 40 क्वेश्चन्स म्हणा किंवा 40 मार्क्स म्हणा, म्हणजे दोन्ही वन अँड सेमच आहे आपल्यासाठी, 1 मार्काला 1 प्रश्न. तर यापैकी मी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक आढावा घेतलाय. याच्या आधीचं एक सेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर घेतलंय, त्यामुळे तुम्ही ते आवर्जून पहा. बायोलॉजी एक्झाम प्रेपच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण हे फ्री लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल करतो. ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम बायोलॉजी एक्झाम प्रेपचा आहे. तो ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम आपण पूर्णपणे, जे की नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे. म्हणजे इतर प्लॅटफॉर्मप्रमाणे आपण फक्त पूर्व परीक्षेचाच भाग घेतो असं नाही, तर याच्यावर पूर्व प्लस मुख्य अशा दोन्हीचाही भाग आपण कव्हर करतो. त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मी स्वतः शिकवणार आहे, जनरल सायन्सला सुद्धा मीच आहे. पूर्व परीक्षा जनरल सायन्स मी पूर्ण कव्हर करतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, काही महत्त्वाचा डेटा हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बायोलॉजी एक्झाम प्रेपच्या ॲप्लिकेशनला पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही ज्यांनी ॲप्लिकेशन आणखीनही डाउनलोड केलं नाही त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. बायोटेक्नॉलॉजी आज आपण पाहतोय. बायोटेक्नॉलॉजीला आपण 15 मार्काचं वेटेज देतोय. बाकी हे 5 टॉपिक 5-5 मार्काला आहे. 15 आणि 25 40 अशा प्रकारे 40 मार्क्स येतात. ठीक आहे, आता ह्या 40 मार्क्समध्ये मी काय केले, 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक आहे मित्रांनो. येस, 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक आहे. या 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकातले काही टॉपिक्स काढले. तसं बघायला गेलं तर मराठी माध्यमातून ज्यांना वाचायचे त्यांना माझं पुस्तक अवेलेबल आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. येस, ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन मार्केट किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऑफलाईन मार्केटमध्ये भेटून जाईल. हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला बायोटेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे तो कशावर आधारित मी घेतलाय किंवा तुम्ही वाचू शकता, जर समजा ज्यांना इंग्रजीतच वाचायचे त्यांच्यासाठी. 12वीचा हा आता मी डायरेक्ट 3ऱ्या नंबरचा टॉपिकच घेतलाय,
इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स म्हणजे अनुवंशिकता. आता फॉर एक्झाम्पल मला सांगायचं की आताच एक प्रश्न आला होता 2019च्या राज्यसेवेला. 2019च्या राज्यसेवेला प्रश्न आला होता की बाबा डायरेक्ट प्रश्न विचारला होता की डायजॉर्ज डिसीज काय आहे. येस, व्हॉट इज डायजॉर्ज डिसीज. ओके, डायजॉर्ज डिसीज हा कशाशी संबंधित आहे, हा या टॉपिकमधला प्रश्न आहे, या 12वीच्या पुस्तकातला प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात जेनेटिक जीन्स म्हणजे हे जीन जे असतात, DNA जो असतो, यांच्यातून आपल्या शरीरात किंवा आपल्या बॉडीमध्ये जे की गुणधर्म आपल्यामध्ये प्राप्त होतात याची थोडक्यात माहिती या टॉपिकमध्ये दिलेली आहे. तसेच 2018च्या परीक्षेला प्रश्न आला होता की मेंडेलने जे प्रयोग केले. येस, मेंडेल हा अनुवंशिकतेचा जनक म्हणून ओळखला जातो. मेंडेलने जे प्रयोग केले ते प्रयोग कोणत्या वनस्पतीवर केले हा सुद्धा याच टॉपिकमधला भाग आहे. म्हणजे 12वीचं हे पुस्तक आहे. 12वीच्या ह्या टॉपिकमध्ये मला जसं आढळतं तसं दरवर्षी 2 ते 3 प्रश्न एकाच टॉपिकमधून येतात. मोठा टॉपिक आहे, लेंदी टॉपिक आहे. याला मी मराठीत कन्वर्ट केलेला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या माझ्या पुस्तकामध्ये. त्यामुळं पहिली गोष्ट अशा पद्धतीनं आपल्याला हा टॉपिक 3ऱ्या नंबरचा जो काही मी इथं 3रा नंबरचा टॉपिक आहे 12वीच्या पुस्तकामध्ये. लगेच 4था टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यात काय दिले, याच्यात DNA मॉलिक्युलची संपूर्ण माहिती, PCR मेथड काय, येस, किंवा थोडक्यात कटिंग काय असते, DNA कटिंग, DNA कट कसं करतात, किंवा थोडक्यात आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्याला इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता प्राप्त होते त्याचं मॉलिक्युलर बेसिस म्हणजे काय, व्हॉट इज दॅट, DNA. DNAचा कोणता पार्ट आहे, न्यूक्लिओटाइड. 2019ची एक्झाम सांगतो परत एकदा. न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड, येस, न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड अशा काही संकल्पना 2019ला विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हे न्यूक्लिओटाइड हा DNAचा युनिट असतो. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ DNA इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओसाइड काय असतो, मग त्याच्यात काय फरक आहे, हा याच टॉपिकमधला विचारलेला प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. फक्त एवढंच नाही तर याच टॉपिकमध्ये आपल्याला DNA हाच आपला कसा जेनेटिक मटेरियल आहे किंवा DNA हाच आपल्या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स का आहे हे सांगणारे काही प्रयोग दिलेले आहेत. ओके, ग्रिफथचा प्रयोग दिलेला आहे, मॅकडलचा प्रयोग दिलेला आहे, ओके, मेयरचा प्रयोग दिलेला आहे. असे 3-4 प्रयोगसुद्धा या टॉपिकमध्ये दिले आहेत. त्यामुळं आपल्याला या टॉपिकमधून 2 प्रश्न नेहमी आपल्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. बघा, एक बाब मी तुम्हाला सांगतो, एकूण 15 प्रश्न येतात. या 15 प्रश्नांपैकी केवळ 10 प्रश्नांना 12वीच्या पुस्तकाचा बेस लागतो. केवळ म्हणजे खूप झाले, तसं बघायला गेलं तर 10 क्वेश्चन्स हे खूप चांगल्या प्रकारे म्हणू शकतो आपण. 10 प्रश्नांना 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक किंवा आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक, येस, हे बेस 100% लागतो. उरले 5 प्रश्न हे वेगवेगळ्या साईटचा आधार घेतला आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ज्याला DBTची साईट म्हणतो आपण, येस, त्याच्यावर काही नाविन्यपूर्ण भारताच्या जैवतंत्रज्ञान विभागानं काही नाविन्यपूर्ण गोष्ट केली आहे का, त्याबद्दल काही बदल केला आहे का, असे काही 1-2 प्रश्न करंट रिलेटेड विचारले जाऊ शकतात. पण त्याचा निश्चित सोर्स दरवेळेस सांगता येत नाही, जे की हे आहेत. आता ओरिजिन आणि इव्होल्युशन आहे. परत एकदा ऐका, 5वा टॉपिक आहे जो बायोटेक्नॉलॉजी या आपल्या सेक्शनसाठी महत्त्वाचा आहे. पण याच्यामध्ये जेनेटिक्सशी रिलेटेडच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. हा संपूर्ण टॉपिक करायचा नाही, हा 50% टॉपिक करायचा आहे. काय करायचं आणि काय नाही हे मी तर सांगतो. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा जो काही टॉपिक आहे याच्यातला तुम्हाला पार्ट करायचा आहे कोणता, तर यातला पार्ट केवळ तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे जीन पूल म्हणजे काय, जीन ड्रिफ्ट म्हणजे काय, येस, ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या करायच्या आहेत. जीनशी रिलेटेड, जेनेटिक्सशी रिलेटेड, आपल्या उत्क्रांतीमध्ये याचा रोल कसा आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला बाबी करायच्या. इव्होल्युशन हा टॉपिक तुम्हाला मेन्सला विचारला जात नाही. इव्होल्युशन म्हणजे मग आपली उत्क्रांती कशी झाली, मग उत्क्रांतीमध्ये पहिलं नाव काय, प्रोप्लिओपिथेकस, डायोपिथेकस, ड्रामापिथेकस, हे असे काही क्वेश्चन्स आहेत जे विचारले जात नाहीत, जे अजिबात विचारले जात नाहीत. त्यामुळं या टॉपिकचा केवळ 50% पार्ट जरी तुम्ही कव्हर केला तरी सफिशियंट आहे. आता हा एक टॉपिक इम्पॉर्टंट मला वाटतो, येस, बायोटेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून. या टॉपिकमधून सुद्धा 2 प्रश्न येतात दरवेळेस. इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन म्हणजे आपण अन्नपदार्थ निर्मितीमध्ये कशा पद्धतीनं आपण उत्पादन वाढवू शकतो यासाठी. मग तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेस ईस्टचा उपयोग कसा करता येतो. चीज तयार करण्यासाठी कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले पाहिजे.
रेड वाईन, बियर हे बनवण्यासाठी कोणता ईस्ट वापरला पाहिजे, असे खूप सारे थेरॉटिकल फॅक्च्युअल बेस, पूर्णपणे 100% फॅक्ट्स ह्याच्यात आहेत. कसल्याही प्रकारचं पाठांतर तुम्हाला इथं करायचं, सॉरी कसल्याही प्रकारच्या कन्सेप्ट्स इथं नाही आहेत, फक्त फॅक्च्युअल डेटा आहे, फक्त पाठ करायचं आहे या टॉपिकमध्ये. आणि हे महत्त्वाचे जीवाणू, महत्त्वाचे किण्व म्हणजे ईस्ट हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्याच्यावर बेसिस बरेच प्रश्न विचारले जातात. लास्ट सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलं की बेकरी प्रोडक्ट्समध्ये चीज बनवण्यासाठी, रॉकफोर्ड चीज बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचा जीवाणू वापरतात हा प्रश्न आलेला आहे. आता एक टॉपिक आहे, हा टॉपिक 4 ते 5 प्रश्नांसाठी आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट टॉपिकचं नावच बायोटेक्नॉलॉजी आहे, 12वीच्या पुस्तकातला 12 क्रमांकाचं टॉपिक. डायरेक्ट टॉपिकचं नावच मी घेतलं इथं बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये सगळंच दिलेलं आहे, बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशनपासून प्रोसेस काय आहे बायोटेक्नॉलॉजी, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. येस, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, एक्झाम्पल्स ऑल, ह्याच्यातले सगळे पाठ करायचे. हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला भेटतात, DNA फिंगरप्रिंटिंग, क्लोनिंग, इव्हन NCERTचा सुद्धा बायोटेक्नॉलॉजी म्हणून एक टॉपिक आहे. त्याच्यात ह्या दोघांची सांगड घाला. जो 11वी 12वी NCERT स्टेट बोर्डमध्ये बायोटेक्नॉलॉजी ज्यावर नाव लिहिलंय ते तर तुम्हाला करायचाच आहे, कारण नावच बायोटेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे ही बाब प्रामुख्याने लक्षात ठेवायची, हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके, आता यावर आलेत प्रश्न कसे, येस एक थोडासा याचा आढावा घेऊया की यावर प्रश्न कसे आले. बघा, आता हा प्रश्न तुम्हाला 12वीच्याच पुस्तकात भेटेल, 12थच्याच पुस्तकात भेटेल. येस, पण तसा सोपा प्रश्न आहे. ओके, तुम्हाला मी आता थोडक्यात मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स सांगितलं ना, त्याच्यामध्ये DNA कुठं कुठं असतो हे सगळं सांगितले. द सेल ऑर्गेनल्स कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल्स आर नोन टू पजेस डॅश डॅश अँड डॅश डॅश. आता पहिली गोष्ट, पॉवर हाऊस कोणाला म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस कोणाला म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया. येस, ज्याला मराठीमध्ये म्हणतात तंतुकणिका, याला मराठीत म्हणतात तंतुकणिका. म्हणजे विचारले असं की ज्याला आपण ऊर्जेचे घर म्हणून ओळखतो, अशा तंतुकणिकेमध्ये, तंतुकणिका उल्लेख केला नाही, ते आपल्याला माहीत असावं की पॉवर हाऊस हा मायटोकॉन्ड्रियाचाच पॉईंट आहे. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतो तर मी शिकवताना पण आणि नेहमीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक असतो आपला DNA जो केंद्रक म्हणून ओळखला जातो, आणि दुसरा असतो मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यात सुद्धा एक DNA असतो. येस, इथं पण DNA असतो. 2 प्रकारचे DNA असतात. याला क्रोमोझोमल DNA म्हणतात, कारण यांच्यापासून क्रोमोझोम बनतात. आणि क्रोमोझोम व्यतिरिक्त DNA जो मायटोकॉन्ड्रियात असतो त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA म्हणतात. काय म्हणतात, एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA. आता ॲक्च्युली प्लाझ्मिड हा सुद्धा एक DNAचाच प्रकार आहे, कॉस्मिड हा पण एक DNAचाच प्रकार आहे, आणि DNA तर नावच DNA, म्हणून ह्या 1 2 3 पैकी फक्त DNAच असतो. हे प्लाझ्मिड, कॉस्मिड हे बॅक्टेरियामध्ये असतात खास करून. मायटोकॉन्ड्रिया इथं सेलचा नॉर्मल कंटेंट आहे. DNA तर कन्फर्म आहे, त्यामुळं प्रोटीन्स तर असतातच. बी आणि सी असा पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे. येस, बी आणि डी पर्याय निवडायचा आहे, बी आणि डी. म्हणजे DNA आणि प्रोटीन्स हे 2 आपल्या मायटोकॉन्ड्रियाचे महत्त्वाचे कंटेंट्स आहे, लक्षात येते. असे प्रश्न हे सोपे असतात, मी मुद्दामून सोपे प्रश्न घेतलेले 2018चे. आता हा सुद्धा पॉईंट तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमधून मिळेल की बाबा टोटिपोटंट सेल म्हणजे काय, प्लुरिपोटंट सेल म्हणजे काय, मल्टीपोटंट सेल म्हणजे काय, हे असे प्रश्न विचारली गेलेली आहेत. ही काही म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो, हा प्रश्न 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे, त्यामुळं असं काही वेगळं ह्याच्यात हे नाही की बाबा कुठून आलाय काय, हे सगळं 12वीच्या पुस्तकातून येतं. आणि मी म्हणलं ना 15 पैकी 15 तुम्हाला मिळण्याची अपेक्षा करू नका. 15 पैकी 10ला 10 मार्क पडले पाहिजे. वरचे 5 पैकी 1-2 फेकून आले तर आले, नाही तर जाऊ दे, परंतु मॅक्झिमम अप्रोच मार्क्सचा इथं असला पाहिजे. म्हणजे मुख्य परीक्षेला GS4 हा 90 स्कोरसाठी बेस्ट मानण्यात येतो. 90 जर GS स्कोरला असतील तर तुम्हाला चांगला स्कोर आहे. त्याच्यापैकी 10 मार्क तुमचे फक्त बायोटेकचे असतील तर उरले तुम्हाला 80 घ्यायचे. येस, त्यामुळं बाकीचे मार्क्स घेणं सोपं आहे बऱ्यापैकी. हे 10 मार्क्स तुमच्या हातात असणं गरजेचं. ह्या 10 मार्काची लीड तुम्हाला GS4ला एक चांगला स्कोर आणून देऊ शकते. आता टोटिपोटंट, प्लुरिपोटंट, मल्टीपोटंट नावातच आहे. टोटी म्हणजे टोटल. ओके, एनी सेल टाईप म्हणजे कोणतीही, येस, कोणतीही पेशी किंवा कंप्लीट एम्ब्रिओ बनू शकते अशी स्टेम सेल. सिंपल. एचं उत्तर काय येतं, 2. आता एचं 2 असणारा एकच पर्याय आहे. येस, एकचं 2 असणारा एकच पर्याय 2 नंबर. बाकीचे तर तुम्ही आता वाचून घेऊ शकता. प्लुरिपोटंट सेल म्हणजे काय की बाबा स्टेम सेल्स कॅपेबल ऑफ गिव्हिंग राईज सेव्हरल, म्हणजे खूप साऱ्या पेशी बनवू शकतो,
परंतु सगळा फिटस म्हणजे सगळा गर्भ बनून नाही त्यात कॅपॅसिटी नाही आहे. त्याला बीला 3 म्हणतात, बीचं 3. येस. आणि मल्टीपोटंट म्हणजे आपल्या स्टेम सेल्स. आपल्या स्टेम सेल्स म्हणजे कोणत्या? बोन मॅरो. बोन मॅरोला काय म्हणतात? मल्टीपोटंट सेल म्हणतात बोन मॅरोला. येस, बोन मॅरो इज आवर मल्टीपोटंट सेल. हे असे थोडेसे डिफरन्सेस आपल्याला इथं लक्षात आले पाहिजे. म्हणजे तुम्ही वाचत असताना नेमकं कोणता भाग कसा वाचायचा हे लक्षात एकदा आलं की मग आपल्याला मार्क्स मिळवायला सोपं पडतं. आता जेनेटिक पोटेन्शियल ऑफ प्लांट सेल्स, स्पेशली हे पोटेन्शियल प्लांट सेलमध्ये आहे. टू प्रोड्यूस एंटायर प्लांट इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस, टोटिपोटन्सी, जर्मिनेशन, फर्टिलायझेशन. आता मी तुम्हाला आत्ताच थोडं सांगितलं की बाबा अशी सेल, आता तुम्ही वनस्पती आणि प्राण्यांमधला हा सगळ्यात बेसिक डिफरन्स आहे. प्राण्यांची कोणती पेशी काढा त्याच्यापासून अख्खा काय ऑर्गॅनिझम तयार होतो का? अख्खा सजीव तयार होतो का? नाही. येस, प्राण्याच्या बाबतीत जास्तीत जास्त लिव्हरची पेशी काढली तर लिव्हर तयार होतो. येस, म्हणजे ऑर्गन तयार होतो पेशीपासून. पण वनस्पतीमध्ये हे जर बघितलं, गुलाबाचंच उदाहरण घ्या, कोणतीही फांदी घ्या, कलम करा, अख्खा गुलाब त्याला येतो. म्हणजे वनस्पतीच्या कोणत्याही सेलकडे, एका सेलकडून अख्खी वनस्पती, एंटायर प्लांट, वनस्पती निर्माण करण्याची जी क्षमता असते त्याला टोटिपोटन्सी म्हणतात. अगेन हा 2019चा प्रश्न. काही प्रश्न सोपे आहेत, काही प्रश्न खूप अवघड आहेत. 10 प्रश्न माझ्या मते 15 पैकी सोपे असतात. मी याची प्रॅक्टिस सुरुवात करणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्येच. बायोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या जेवढ्या आपल्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या सगळ्यांची प्रॅक्टिस मी तुम्हाला घेणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज हेल्थ मिनिस्टर प्रोग्राम मिशन इंद्रधनुष्य लॉन्च्ड इन 2014 डील्स विथ, म्हणजे मिशन इंद्रधनुष्य हा कशाशी संबंधित प्रोग्राम आहे? हा प्रश्न बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर विचारला आहे, बायोटेकच्या अंडर विचारला आहे. येस, हा करंट रिलेटेड प्रश्न म्हणू शकता, पण 14ला लॉन्च केला, 19ला विचारला प्रश्न आहे. तो मेल स्टरलायझेशनशी निगडीत आहे का? किंवा पुरुषांची नसबंदी ज्याला म्हणतो आपण. इन्क्रीज द क्रॉप ड्रॉप म्हणजे काही तुम्हाला पिकांची वाढ घडवण्याशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर फुल्ली इम्युनायझिंग चिल्ड्रन अँड प्रेग्नंट वुमन विथ ऑल अवेलेबल वॅक्सिन्स याच्याशी निगडीत आहे का? आणि फंडिंग फॉर क्लोनिंग याच्याशी निगडीत आहे का? आता बघा, मुद्दामून बायोटेकच्या अंडर असल्यामुळे क्लोनिंग हा पॉईंट टाकला आहे, क्रॉप्सवर टाकला आहे, पण हा इम्युनायझेशनशी निगडीत असणार आहे. इंद्रधनुष्य, कारण त्यात 7 लसीचा समावेश सुरुवातीला केला होता, आता सध्या करंटली 10 लस त्याच्यामध्ये आहेत. या वॅक्सिन्स त्या पर्टिक्युलर बाळाला किंवा प्रेग्नंट वुमनला त्या पिरियड्समध्ये दिले जातात. म्हणजे जन्म झाल्या BCG, OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन आणि HBV म्हणजे हेपॅटायटिस B वॅक्सिन. ह्या 3 वॅक्सिन आजही जन्म झाल्या बाळाला दिल्या जातात. हा इंद्रधनुष्य प्रोग्रामचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे असे प्रश्न येतात, म्हणजे हा करंट रिलेटेड प्रश्न आहे जो 12वीच्या पुस्तकात काही डायरेक्ट नाही आहे. असे सुद्धा प्रश्न आपली कव्हर होणं गरजेचे आहे. ओके, आता नेक्स्ट, जीनमध्ये बदल केलेला बटाटा डॅड्याच्या विरुद्ध रोगप्रतिकारशक्ती प्रेरित करण्यासाठी विकसित केला होता. ओके, देर इज कन्सेप्ट अबाउट एडिबल वॅक्सिन. आता ही सुद्धा तुम्हाला परत एकदा सांगते, माझ्या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटेल. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक खूप चांगलं आणि सुंदर बनवलेलं आहे. तुम्ही निश्चितपणे ते घेऊन येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा वापर करू शकता. ॲमेझॉन असेल किंवा इतर काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील, सायन्स अँड टेक्नॉलॉजी बाय डॉक्टर सचिन बस्के एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळेल. इडिबल वॅक्सिन नावाची एक संकल्पना आहे. इडिबल वॅक्सिन म्हणजे खाद्य वॅक्सिन, जा टोचवा, इंजेक्शन द्या, ह्या गोष्टीपेक्षा आता असं केलेलं आहे की बाबा वॅक्सिन म्हणजेच अँटीबॉडी निर्माण करणारा जनुक जीन डायरेक्ट वनस्पतीमध्ये ट्रान्सफर करायचा, खाद्य वनस्पतीमध्ये. आता इथं बटाट्यामध्येच ट्रान्सफर केला आहे. हे बटाटा खाल्ल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं वॅक्सिन मिळेल. आणि हा बटाटा खरा तर कॉलरा विरोधी बनवला आहे. येस, तसा तो अतिसार म्हणजे डायरिया विरोधीच बनवला आहे खरं तर, परंतु ते रोग कोणता त्याच्यात कॅप्चर केला आहे? कॉलरा. येस, म्हणून मुद्दामून आयोगानं 2 ऑप्शन दिलेत, एक अतिसार, एक कॉलरा. बऱ्याच वेळेस अतिसार आपण लिहितो, पण उत्तर कॉलरा लिहायचं, कारण इट्स अबाउट डिसीज. येस, तर डिसीज हा कॉलरा आहे, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. ओके, आता परत बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांशी गर्भावस्था तपास संचामध्ये डॅश प्रतिद्रव्य वापरतात. म्हणजे थोडक्यात ही जी काही प्रेग्नन्सी किट असतात किंवा ज्याच्याद्वारे प्रेग्नन्सी ओळखता येते, त्याच्यामध्ये फिमेलची युरिनचं आपण ड्रॉप्स टाकतो. युरिनमध्ये हा हार्मोन येतो. अर्ली मॉर्निंग ही टेस्ट करणं जास्त फायदेशीर ठरतं. ज्यावेळेस प्रेग्नन्सी होते, फर्टिलायझेशन होतं, फलन होतं, त्यावेळेस त्या प्लासेंटा किंवा त्या पर्टिक्युलर भागाद्वारे
एक महत्त्वाचा हार्मोन तयार केला जातो, त्याला HCG असं म्हणतात. येस, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन. येस, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन. तर हा हार्मोन प्रेग्नन्सी डिटेक्शनसाठी फार महत्त्वाचा आहे. अँटीस्ट्रोजन, अँटीऑक्सिटोसिन किंवा अँटीसोमॅटोस्टॅनिन याचा काही संबंध नाही. हा फार महत्त्वाचा MCQ आहे, जो राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2दा आला आहे. येस, म्हणजे हे असे प्रश्न तुम्हाला कव्हर व्हावेत, हीच म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी अदरवाईज तुम्ही भरपूर सारा डेटा वाचता, परंतु जो महत्त्वाचा डेटा आहे तो आपण विसरतो. ओके, तर अशा प्रकारे बायजूस एक्झाम प्रेपच्या ऑनलाईन क्लासरूम प्रोग्रामवर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पेशल बॅच पण कव्हर करतोय. तसेच जे काही फॅकल्टी आहे ती फॅकल्टी तुमच्यासमोर आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चितच हा कोर्स जॉईन करू शकता. बायजूस एक्झाम प्रेपवर ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम, टेस्ट सिरीज, फ्री क्विजेस, फ्री व्हिडिओज किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला मिळतात. ऑनलाईन क्लासरूम प्रोग्रामचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, तर एक तर लाईव्ह क्लासेस ॲट लाईक म्हणजे आपण जसं ऑफलाईन क्लासेसचे असतात, तुम्हाला एक स्टडी प्लॅन दिला जातो. म्हणजे काय की स्टडी प्लॅन असा दिला जातो की बाबा 1 तारखेला कोणते लेक्चर्स असणार आहेत, 2 तारखेला कोणते, म्हणजे एक महिनाभराचा स्टडी प्लॅन फिक्स असतो. त्यानुसार तुम्ही अकॉर्डिंगली जाऊ शकता. डाऊट रिझॉल्युशन तर असणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर काय, PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स उपलब्ध भेटतात. आता विशेष करून ज्या ज्या टेक्निकल भाषेतले विषय आहेत त्यांच्या नोट्स दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल आहेत. येस, मराठीमध्ये आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये नोट्स अवेलेबल आहेत, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. आणि नंतर टेस्ट सिरीज ही डेली होते आणि प्रत्येकाचा रिपोर्ट कार्ड, म्हणजे तुम्ही कुठं आहात, तुमची काय ग्रोथ चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी. MPSCच्या अंतर्गत 3 महत्त्वाच्या परीक्षा आहेत बघा, आपल्याला माहिती आहे. एक MPSC आणि एक राज्यसेवा, ह्या 2 मेन आहेत. आणि ही सरळ सेवाजी महाराष्ट्र पोलीस भरती. ॲक्च्युली या तिघांचाही एकत्रित तुम्ही परचेस करू शकता कोर्स. फार अत्यंत कमी फीमध्ये तो कोर्स तुम्हाला मिळतो. याच्यामध्ये ह्या सगळ्या USPs मी तुम्हाला सांगून झालेल्या आहेत. एक टेलिग्राम चॅनल पण आहे बायजूस एक्झाम प्रेपचं, ते टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या. आणि ज्यांनी ॲप आणखीनही डाउनलोड केलेलं नाही त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण डाऊट सेशनमध्ये क्लिअर करूया. ओके, तर हे झालं आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला बायोटेक्नॉलॉजीचा एक छोटासा पार्ट. याच्यानंतर आपण भेटणार आहोत डायरेक्टली सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबत. येस, या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.